यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या कथित बंडखोरीच्या निषेधार्थ मानोरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी खासदार देशमुख यांच्या प्रतिमेला जोडो मारून तीव्र निषेध व्यक्त केला। मानोरा शहरात आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी आंदोलनकर्त्यांनी खासदार संजय देशमुख यांच्या प्रतिमेला जोडो मारून निषेध नोंदवला, तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। जनतेने निवडून दिल्यानंतर पक्षाची बेईमानी केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी मतदारांच्या भावनांचा अपमान केल्याची भावना व्यक्त केली। गद्दारांचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दाणादून गेला। आंदोलनाद्वारे पक्षाची निष्ठा राखण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। गद्दार खासदाराचा करायचं काय? भूल करून ज्यांच्या मताच्या भरोशावर निवडून आला, आज त्याच मतदारांना सर्वांना म्हणजे कोणताही विचार न करता त्यांचे मताची अवहेलना करून गद्दारी केली आणि शिंदे गटात गेला। फक्त कशासाठी? तर लालचेपोटी 50 खोके घेऊन आणि पैशासाठी हा बेईमान झालेला आहे। कोणतंही कारण नसताना, काही नसताना फक्त आता कारण निमित्त करत आहे का? हे फिरत नाही, ते फिरत नाही। उद्धव साहेबांसारख्या अतिशय प्रांजळ आणि प्रामाणिक माणसाला याने धोका दिलेला आहे। अशा माणसाला याच्या रक्तातच बेईमानी आहे, यांना आजच नाही, याच्या आधीची याची एक परंपरा आहे की यानं नेहमीच ज्या पक्षातून उभा राहिला तिथं बेईमानी केलेली आहे आणि जेव्हा जेव्हा निवडून आला तेवढा बेईमानासारखा दुसऱ्या पक्षात गेलेला आहे। अशा खासदाराला किंवा अशा माणसाला मी तर म्हणतो एकाही पक्षानं तिकीटही देऊ नये आणि पुन्हा कधी उभंही करू नये। ज्वलंत प्रश्न हा शेतकऱ्याचा आहे, कर्जमाफी हा मुद्दा आहे, अतिशय सध्या ज्वलंत प्रश्न आहे। खासदाराची ह्या वकाल नाही आला का शेतकरी मरत आहे। शेतकऱ्याला कर्जमाफी बरोबर नाही, कर्जमाफीत लागण तेवढ्या अटी टाकलेल्या आहेत। एवढ्या अटी असूनही वरून पाऊस नाही, लोकांच्या पेरण्या राहिलेल्या आहे, याला स्वतःच्या पैशाची पडलेली आहे। हा फक्त पैशासाठी गेलेला आहे, दुसरं काही कारण नाही। अशा गद्दार हरामखोर खासदार देशमुख सारख्या माणसाला खरोखर म्हणतो ना, गावात आले तर एकच करा की टमाटे नांडी आपल्या गावात आहेत, बसात करा, याच्या अंगावर टाका आणि चपलानं मारायला काले अशाला निषेध करा। एकच जण गावात फिरून नका देऊ, जिथं येईल तिथं याला लाताडा धुक्यानं मारा, असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो।